एक लाचार पुलाची अखेरची कहाणी। मी आहे पुलू पूल। मी वडगाव आणि वेलोली गावाला जोडणारा एक खूप जुना पूल आहे, जवळजवळ एका आजोबाने एवढा। जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझ्यावर फक्त मोजक्याच हलक्या गाड्या यायच्या। मला लोकांना एकत्र आणायला खूप आवडायचं। माझ्यामुळे लोक शाळेत जायचे, कामाला जायचे आणि भेटायला जायचे। मी एका मोठ्या हसऱ्या चेहऱ्यासारखा वाटायचो। पण मग एक दिवस एक मोठी फॅक्टरी आली, तिचं नाव होतं HPCL। आणि मग खूप खूप वजनदार गाड्या माझ्यावरून जाऊ लागल्या। हा पहा, धूमधूम ट्रक। तो रोज खूप सिलेंडरचा भार घेऊन जायचा। तो इतका मोठा आणि जड होता की माझ्या पोटात दुखायला लागायचं। धूमधूमला काहीच कळायचं नाही। मला भीती वाटायची। मी हळूच कुजबुजायचो, अरे कोणीतरी माझी मदत करा। पण सगळे मोठे लोक आपल्या कामात इतके व्यस्त होते की त्यांना माझी कुजबूज ऐकूच यायची नाही। फक्त छकुली नावाची एक छोटी गाडी होती, तिला माझ्या वेदना जाणवायच्या। ती हळूच माझ्यावरून जायची आणि म्हणायची, पुलू दादा, तू लवकर बरा हो। वर्षानुवर्षे मी तीच जड गाड्यांची धूम सहन केली। माझ्या जुन्या सांगाड्याला आता खूप त्रास झाला होता। मी मनात म्हणायचो, मी आता पडणार तर नाही ना। शेवटी 2 नोव्हेंबर रोजी मी माझ्या पायांवरचा भार सहन करू शकलो नाही। मी खूप थकून गेलो होतो। एका मोठ्या आवाजासोबत धडाम, मी खाली कोसळलो। सुदैवाने तेव्हा माझ्यावर कोणीही नव्हतं, पण सगळ्यांना कळलं की जुन्या वस्तूंची काळजी घेतली नाही तर काय होतं। मोठे लोक म्हणाले, अरे देवा, आम्ही पुलूला विसरलोच। मित्रांनो, फक्त पुलूच नाही तर आपल्या आजूबाजूला अनेक जुने पूल आणि रस्ते आजही उभे आहेत। त्यांची वेळच्या वेळी काळजी घ्या, कारण ते बोलू शकत नाहीत, पण ते आपली खूप सेवा करतात। आपल्या वस्तूंची काळजी घ्या।